आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे नेते आमदार विकास ठाकरे. विकास भाऊ, काल तुम्ही मुंबईत जाणं स्थगित केलं होतं पावसामुळे. आज तुम्ही निघालेले आहे, काय सांगा? कालचं कामकाज स्थगित झाल्याचं आम्हाला माहिती मिळाली होती आणि त्यामुळे आम्ही इथेच थांबलो होतो. आणि आज 11 वाजता कामकाज सुरू होणार आहे. जर सभागृह सुरू झालं तर त्यामध्ये कामकाजामध्ये हिस्सा घेण्यासाठी बहुतांश काल न गेलेले आमदार आज चालले आहेत. मुंबईत काल रस्त्यांवर पाणी होतं, अनेक ठिकाणी चोकअप झालं होतं. नागपुरातही नाल्यांवर जवळपास 85 नाल्यांवर अतिक्रमण झालेलं आहे, वेगवेगळ्या ठिकाणी पक्क अतिक्रमण. त्यामुळे पुराची भीती व्यक्त करण्यात आलेली आहे नागपूर शहरातही. आणि कसं आहे की नागपूर शहरात अजून पाऊस आला नाही आहे आणि आपल्याला माहीत असेल की मागच्या वेळेस आलेल्या पावसाने शहरवासियांचं नुकसान झालं होतं. आणि त्यानंतरसुद्धा बहुतांश जागी शासनाने पैसे दिल्यानंतरही काम पूर्ण झालेलं नाही. मागच्याच आठवड्यात अधिवेशनामध्ये मी सरकारच्या हे निदर्शनास आणून दिलेलं आहे. आणि मला वाटतं की पाऊस सुरू यायच्या पहिले काही ना काही उपाययोजना आम्ही केल्या पाहिजे, नाही तर पुन्हा शहरातील नागरिकांचं नुकसान होईल. तुम्ही सरकारच्या महानगरपालिका प्रशासनाच्या ही बाब लक्षात आणून देणार? मी विधानसभेच्या सभागृहात प्रश्न उपस्थित करून सरकारच्या निदर्शनास हे आणून दिलेलं आहे. आणि मला वाटतं इथेसुद्धा जे संबंधित अधिकारी या सर्वांशी मी बोलत असतो, कोणकोणत्या भागामध्ये धोका आहे आणि तिथे आपण व्यवस्था करायला पाहिजे. तर मला वाटतं प्रशासन त्या गतीनं काम करत आहे की हे पाहावं लागेल. आणि मूळ हे आहे की लोकांचं नुकसान नाही झालं पाहिजे पावसामुळे. शेवटचा प्रश्न, काल शहराध्यक्ष प्रफुल्ल गुरुदे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की ओबीसी आमदार जे आहे भाजपचे, त्यांना पत्र लिहिलं त्यांनी, अपील केली की ओबीसीचा स्वतंत्र कॉलम असावा. नाही, कसं आहे की त्यांच्या मागणीशी माझी सहमती आहे, पण आपण त्यांना पत्र लिहिण्यापेक्षा त्यांनीच स्वतः ओबीसी असतील तर पुढाकार घ्यावा अशी माझी मागणी. कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.